पुरुष हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमाचा आज 31वा भाग मी सादर करतो आहे. या आणि मागच्या एका भागापासून आपण द्रष्टा उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र पाहतो आहोत. सुरुवातीच्या काही भागांमध्ये आपण त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. मंडळी, कापडाच्या व्यापारासाठी जमशेदजी मुंबईला आले. भारतातच कापड निर्मिती करण्यासाठी त्यांनी मँचेस्टरहून यंत्रसामुग्री मागवली. 1874च्या सुमाराला नागपूरमध्ये एम्प्रेस मिल सुरू झाली. जमशेदजी हे केवळ उद्योजक नव्हते, तर भारताच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहणारं एक महान व्यक्तिमत्व होतं. त्यांची दृष्टी व्यापक आणि भविष्याचा वेध घेणारी होती. त्यांच्या डोळ्यापुढं 3 स्वप्नवत प्रकल्प होते, ज्या स्वप्नांना त्यांना आकार द्यायचा होता आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारीही होती. मंडळी, स्वप्न तर प्रत्येक व्यक्ती पाहतच असते. झोपेतली स्वप्न झोप संपल्यानंतर बहुधा आपल्याला आठवत नाहीत, पण जी व्यक्ती जागेपणी काहीतरी भव्यदिव्य करण्याची स्वप्न पाहते, अशा व्यक्तीला ती स्वप्न झोपू देत नाहीत. जमशेदजींची स्वप्न ही अशा प्रकारची होती. आपल्या देशातल्या गरीब व्यक्तींचं आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन सुधारावं ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कधीकधी भारतातल्या गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल बोलताना तर त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. भारताची प्रगती व्हायची असेल तर भारतीय तरुणांना उद्योग आणि तंत्रशिक्षण यामध्ये पारंगत केलं पाहिजे, हे त्यांनी जाणलं. त्यासाठीच त्यांना भारतात बौद्धिक संपदेचा विकास करण्यासाठी विश्वविद्यापीठ स्थापन करायचं होतं. असं विद्यापीठ की जिथून तरुण पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतील, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचं शिक्षण घेऊन स्वतंत्र संशोधन करून भारताच्या विकासात ते तरुण सहभागी होतील. भारताचा केवळ बौद्धिक विकास होऊन भागणार नाही, तर भौतिक विकास आणि सुविधा देखील निर्माण होणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जमशेदजींना पोलाद निर्मिती प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करायची होती. मंडळी, जमशेदजी टाटांसारख्या व्यक्तींची दृष्टी कशी काळाच्या पलीकडे पाहणारी असते ते पहा. त्यावेळी मुंबईला कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या, पण त्यांच्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाचा धोका आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी याचं चित्र त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यावेळी कापड गिरण्यांमध्ये इंधन म्हणून दगडी कोळशाचा वापर होत होता. गिरण्यांची धुराच्या काळ्या रेषा वातावरणात ओढून वातावरण प्रदूषित करत होती. त्यामुळे जमशेदजींना विजेवर चालणाऱ्या गिरण्या किंवा उद्योग सुरू करायची इच्छा होती. पण वीज तेव्हा आजच्या इतकी दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेली नव्हती. तिच्या वापराची नुकतीच कुठं सुरुवात झाली होती. त्या काळात आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य होतं. जमशेदजींच्या मनात असलेले हे 3 प्रकल्प साकार होण्यासाठी सरकारचं सहकार्य आवश्यक होतं. पण ब्रिटिशांनी
त्यांना सहकार्य देण्याचं नाकारलं. पण स्वस्त बसतील ते जमशेदजी कसले. त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली होती. भारतात विज्ञान, कला आणि उद्योग यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या डोक्यात जी विश्वविद्यालयाची संकल्पना होती तिला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे नुसता पाठपुरावाच केला असं नाही, तर आतापर्यंत टाटांनी कमावलेल्या संपत्तीतून 1/3 मालमत्ता त्यासाठी द्यायचं त्यांनी ठरवलं. असा विचार करणारा आणि त्यासाठी एवढा त्याग करणारा उद्योगपती विरळाच. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारशी खूप संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागला. लॉर्ड कर्झन तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय होता. त्यानं वैयक्तिक आकसापोटी टाटांना या गोष्टीसाठी खूप पाठपुरावा करायला लावला. पण शेवटी प्रचंड जिद्द, त्याग आणि सततचा पाठपुरावा यातून बंगलोर इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. या संस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि होणारं संशोधन उच्च दर्जाचं होतं. पुढे याच संस्थेच्या तोडीची दुसरी एक शैक्षणिक संस्था टाटांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. तिचं नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR. मंडळी, या दोन्ही संस्थांनी भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मोलाचा हातभार लावून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन कार्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतच केलं. जमशेदजींनी जलविद्युत निर्मितीसाठी डोंगरमाथ्यांवर कृत्रिम सरोवरांची निर्मिती केली आणि तिथलं पाणी खाली आणण्यासाठी पाईपद्वारे कृत्रिम धबधबे तयार केले. त्यातून विद्युत निर्मिती व्हायला लागली. पोलाद निर्मितीसाठी त्यांनी खाणींचा आणि खनिज संपत्ती असलेल्या जमिनीचा शोध परदेशी तंत्रज्ञाना भारतामध्ये आणून घेतला आणि लवकरच या प्रकल्पाची पायाभरणीसुद्धा झाली. हे सगळं करण्यासाठी जमशेदजींची अविश्रांत धडपड सुरू होती. ज्यांना यासंबंधी आणखी जाणून घ्यायचं कुतूहल असेल त्यांनी जमशेदजी टाटा यांचं भारतप्रेम हे RM लाला यांनी लिहिलेलं पुस्तक अवश्य वाचावं. पुढे या सगळ्या कंपन्या जमशेदजींनी टाटा अँड सन्समध्ये विलीन केल्या. जमशेदजींना दोराब आणि रतन अशी 2 मुलं होती. याच सुमाराला जमशेदजींच्या पत्नीच्या भावाचा म्हणजे दादाभाई टाटा यांचा दत्तक मुलगा रतन दादाभाई टाटा हा सुद्धा शिक्षणात आणि व्यापारात आपल्या बुद्धीची चमक दाखवत होता. योगायोगानं जमशेदजींचा धाकटा मुलगा आणि RD या दोघांचं नावही सारखंच म्हणजे रतन हे होतं. हेच रतन दादाभाई टाटा पुढं RD या नावानं प्रसिद्ध झाले. जमशेदजींच्या पारखी नजरेत त्यांची हुशारी भरली. या RDंच्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून जमशेदजीच होते. तेच त्यांचं रोल मॉडेलही होतं. जमशेदजींनी मुंबईतल्या ज्या एल्फिन्स्टन कॉलेजात शिक्षण घेतलं होतं त्याच कॉलेजातून RDनी शिक्षण घेतलं. पुढं मद्रास इथल्या कृषी विद्यापीठामधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात ते मदत करायला लागले. त्यांचे वडील अतिपूर्वेच्या देशांशी व्यापार करत होते. या व्यापारात त्यांनी आपल्या वडिलांना मदत करून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. RDंची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील क्षमता जमशेदजींच्या चाणाक्ष नजरेनं हेरली आणि त्यांना आपल्या कापड व्यवसायामध्ये भागीदार करून घेतलं.
पुढे 1887मध्ये टाटा अँड सन्सची स्थापना झाल्यानंतर जमशेदजींनी आपला मोठा मुलगा दोराब आणि आर डी यांना या कंपनीचं भागीदार करून घेतलं. तर मंडळी, हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ. भाव फुलांची भरुनी ओंजळ, भाव फुलांची भरुनी ओंजळ. प्राण ज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने. या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा. हो हो हो. देश हा